नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज कॉलेज रिव्ह्यूमध्ये आपण कॉलेज घेतलेलं आहे डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अकुर्डी. अकुर्डीचं हे कॉलेज आहे. त्यामध्ये आपण बघू कॉलेजमध्ये सीट्स किती अवेलेबल आहेत. सी-ई-टीचा 2024चा कट ऑफ, जे-ई-ची क्लोजिंग रँक आणि फी स्ट्रक्चर आणि प्लेसमेंटबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर कॉलेजचं लोकेशन अकुर्डी, पुणे, महाराष्ट्र. पुण्यातलं हे कॉलेज आहे. प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. आणि एस-पी-पी-यू युनिव्हर्सिटीमध्ये हे आहे. तर नॅकने ए++ असा ग्रेड या कॉलेजला दिलेला आहे. 1998 पासून हे कॉलेज अस्तित्वात आहे. तर कॉलेज सीट्स किती अवेलेबल आहे प्रत्येक ब्रांचसाठी? तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 240चा इंटेक या कॉलेजचा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 120, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एंड डाटा सायन्ससाठी 120, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 180, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 180, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60 आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 60 जागा या कॉलेजने अवेलेबल केलेल्या आहेत. त्यानंतर सी-ई-टीचा 2024चा कट ऑफ बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा होता 97.60 राउंड 1चा कट ऑफ, 97.10 राउंड 2चा कट ऑफ, तर 96.50 राउंड 3चा कट ऑफ. तसंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 96.80 राउंड 1 साठी, 96.30 राउंड 2 साठी, 95.80 राउंड 3 साठी. ए-आय-डी-एससाठी 96.10 राउंड 1चा कट ऑफ, 95.50 राउंड 2चा, तर 95 पर्सेंटाइल हा राउंड 3चा कट ऑफ लागलेला आहे. ई-एन-टी-सी इंजिनिअरिंगमध्ये 94.50 राउंड 1चा कट ऑफ, 93.80 राउंड 2चा, तर 93 पर्सेंटाइल हा राउंड 3चा कट ऑफ मागच्या वर्षी लागला होता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 92 पर्सेंटाइल, राउंड 91.20 पर्सेंटाइल आणि 90 पर्सेंटाइल असा राउंड 1, 2 आणि 3चा कट ऑफ मागच्या वर्षी लागला होता. तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या तिन्ही ब्रांचेसचा कट ऑफ तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता. तर त्यानंतर जे क्लोजिंग रँक बघूया आपण 2024ची. 2024 मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची रँक क्लोज झाली होती 55,000 ते 60,000 पर्यंत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची क्लोजिंग रँक होती 65,000 ते 70,000. ए-आय-डी-एस या ब्रांचसाठी 75,000 ते 80,000. तसंच ई-एन-टी-सीसाठी 95,000 ते 1,05,000. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 1,20,000 ते 1,30,000 पर्यंत क्लोजिंग रँक होती. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 1,30,000 ते 1,40,000. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 1,40,000 ते 1,50,000. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 1,20,000 ते 1,40,000 अशी क्लोजिंग रँक या कॉलेजची होती. त्यानंतर आपण फी स्ट्रक्चरबद्दल बोलूया. तर जनरल ओपन कॅटेगरीसाठी 1,20,000 ते 1,45,000, 1,20,000 ते 1,45,000 अशी फीज आहे. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ॲज पर त्यांच्या स्कॉलरशिपनुसार फीजमध्ये कमतरता होऊ शकते. प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर 90% या कॉलेजचा प्लेसमेंट रेट आहे आणि तो की खूप चांगला आहे. हायेस्ट पॅकेज या कॉलेजचं 33 लाख पर ॲनम Amazon या कंपनीने दिलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज 6 ते 7 लाख पर ॲनम आहे सी-एस-आय-टी या ब्रांचसाठी. तर 4 ते 5 हे ॲव्हरेज पॅकेज आहे अदर ब्रांचेससाठी. टॉप रिक्रुटर्समध्ये टी-सी-एस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, कोग्नायझंट, Accenture, विप्रो, Amazon, IBM, झेन्सर, एल-टी-आय, टेक महिंद्रा आणि सिमेंट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आय-टी आणि कोर कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. ज्या कोणाला या ज्या कॉलेजच्या कट ऑफ रेंजमध्ये पर्सेंटाइल पडले असतील, त्यांनी नक्कीच या कॉलेजचा विचार करायला काही हरकत नाही. धन्यवाद.